नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आता घरी सुवर्ण पादुकांचं आगमन जोरदार झालेलं असतं। आता ईश्वरी, अंजली अगदी मनापासून हळदी कुंकू वाहून त्या पादुकांचं पूजन करतात। आता इकडे राकेशच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललेलं असतं। आता तो मनातच म्हणत असतो, देवा, माझ्यासारख्या पापी माणसाची सुद्धा तुला किती काळजी आहे बरं। पैशांची एवढी मला गरज असताना चक्क घरी सुवर्ण पादुका आल्या आहेत। म्हणजे आता अर्णवचा त्या पादुका चोरण्याचंच प्लॅनिंग सुरू असतं। पैशाची एवढी चणचण सुरू असताना घरी सोन्याच्या पादुकांचं आगमन झालं आहे। आता या राकेशची वाईट नजर त्या सुवर्ण पादुकांवर पडलेली असते। इकडे मात्र ईश्वरी आता हसतच अर्णवकडे पाहत असते। आता अर्णव ईश्वरीकडे पाहत हळूच बहाना असं म्हणतो। आता ईश्वरी पटकन तोंड मिरवते। आता इथे अंजली, राकेश त्या पादुकांचं पूजन करतात। त्यानंतर मामी आणि मामा सुद्धा करतात। त्यानंतर आजी सुद्धा येतात आणि पादुकांना नमस्कार करतात। आता या सगळ्यांचं पूजन सुरूच असतं। आता एवढ्यातच जी माणसं पादुका घेऊन आलेली असतात ती सुद्धा नमस्कार करण्यासाठी पुढे येतात। आता राकेशचं मात्र स्वतःच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू असतं। राकेश म्हणत असतो, एवढे सगळे घरात असताना या पादुका चोरायच्या कशा बरं। तेवढ्यातच आता आजी त्या माणसांना म्हणत असतात, तुम्ही आमच्यासाठी दत्तगुरूंचाच अवतार आहात। तुमची पाऊले आमच्या घराला लागलीत हेच आमचं भाग्य आहे। आता पादुका घेऊन आलेल्या लोकांना बसायला आजी सांगतात। आता सगळेच तिथे बसलेले असतात। तेवढ्यातच ईश्वरी आता प्रसाद घेऊन येते आणि सगळ्यांना वाटते। आता ती पादुका घेऊन आलेली लोक खूपच आनंदाने तो प्रसाद खात असतात। आता थोडासा खाऊन झाल्यानंतर त्यातीलच एक माणूस ईश्वरीची स्तुती करतो, म्हणजेच प्रसाद खूप छान झाला आहे असं म्हणतो। आता प्रसाद खूप छान झालाय म्हटल्यानंतर अंजली पटकन बोलते, आमच्या ईश्वरीने केला आहे। ईश्वरी म्हणजे अर्णवची बायको। आता प्रसाद खाणाऱ्या लोकांपैकीच एक माणूस म्हणतो, प्रसाद अगदीच मनापासून केलाय वाटतं। तेवढ्यातच आता अर्णव म्हणत असतो, काल रात्रीपासूनच ती प्रसाद असं बोलणार इतक्यातच ईश्वरी आहो म्हणते आणि अर्णवला शांत बसवते। आता एवढ्यातच आजी म्हणतात, स्वामी आमच्या घरी येणार होते, ते कधीपर्यंत येतील, अजून आले नाहीत। त्यावेळेला ती लोक म्हणतात, स्वामी दत्तस्थानापासून पायी चालत येत आहेत, त्यामुळे उद्या याच वेळेपर्यंत तुमच्या घरी त्यांचं आगमन होईल। आता आजी बरं असं म्हणतात। त्यानंतर ती लोक म्हणतात, स्वामींच्या हस्तेच पादुकांच्या वर अभिषेक होणार आहे। स्वामींचे पाऊल या घरामध्ये पडणार आहे, हे या घराचं नशीबच आहे। खरंच तुम्ही घरातील सगळेच लोक खूप नशीबवान आहात, अशी ती लोक म्हणत असतात। तेवढ्यातच आजी म्हणतात, हो हो, तुम्ही बरोबर बोलत आहात। स्वामींचं दर्शन घेण्याची कित्येक दिवसाची माझी इच्छा होती आणि डोळे मिटण्या अगोदर हा प्रसंग मला पाहायला मिळणार आहे, हे माझं चांगलं नशीबच आहे। स्वामींच्या तोंडून दत्तगुरूंचे शब्द आम्हाला ऐकायला मिळणार आहेत। आता ती लोक म्हणतात, खरं आहे आजी तुमचं, म्हणजे स्वामी जे बोलतात ते खरंच होतं आणि या गोष्टीचा आम्ही सुद्धा अनुभव घेतला आहे। आता एवढ्यातच मामा म्हणतात, आई स्वामी म्हणजे कोण ग। त्यावेळेला आजी म्हणतात, ज्यावेळेला ते घरी येतील त्यावेळेला तुम्हाला कळतीलच की कोण आहेत ते। आता मामा त्या पादुका घेऊन आलेल्या लोकांना म्हणत असतात, तुमची भोजनाची व्यवस्था पाठीमागे लॉन मध्ये केली आहे, चला तुम्ही, मी दाखवतो तुम्हाला। आता मामा आकाशला त्यांना घेऊन जाण्यासाठी सांगतात। आता ती लोक जेवणासाठी तेथून निघून जातात। आता इकडे पाठीमागे आजी सगळ्यांना म्हणत असतात, चला आजचा सगळा सोहळा अगदी सागर संगीत पार पडला, आता उद्याचा एकदा अभिषेक व्यवस्थित पार पडला की सगळी धावपळ आपली कामी लागली म्हणायची। आता आजींचं हे बोलणं ऐकून मामा म्हणत असतात, अगं आई, ही सगळी जबाबदारी तू ईश्वरीवर सोपवली आहेस ना, मग निश्चिंत राहा। आता अंजली सुद्धा असंच काहीतरी म्हणत असते, हो हो, ईश्वरी सगळं काही व्यवस्थितच पार पाडणार। आता हे ऐकून आजी सुद्धा हसतच ईश्वरीकडे पाहत असतात। आता पुन्हा एकदा मामा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जय जयकार करतात। आता सगळेच नमस्कार करत असतात। आता ईश्वरी स्वतःच्या मनातच विचार करत असते, आजींचा असाच विश्वास माझ्यावर कायम राहू दे। आता इकडे रात्र झालेली असते आणि ईश्वरी दिव्यांमध्ये तेल घालत असते। त्यावेळेला तिला आजींचं बोलणं आठवत असतं, ज्यामध्ये आजी म्हणालेल्या असतात, उद्या आपल्या घरी दत्तांच्या पादुकांचं आगमन होणार आहे आणि त्या पादुकांच्यावर अभिषेक चिंटू, तू आणि तुझी बायको करणार आहात।
हे सात्विक पद मिळावं ही यजमानांची इच्छा होती आणि हे एकदा घरामध्ये मंगल कार्य घडलं की घरामध्ये सगळं काही व्यवस्थितच होईल. आता ईश्वरीला आजीनी तिच्यावर दाखवलेला विश्वास सुद्धा आठवत असतो. म्हणजे आजीनी तिला सांगितलेलं असतं की घरी येणाऱ्या पादुकांची सगळी व्यवस्था तू कर, कारण राजे शिर्केंच्या इब्रतीचा हा प्रश्न आहे हे सुद्धा तू लक्षात ठेव. आता हे आठवतच ईश्वरी दिव्यांमध्ये तेल घालत असते. तेवढ्यातच पाठीमागून आजी येतात आणि आजी ईश्वरीला म्हणत असतात, हे घे, हे गोमूत्र आणि दुर्वा आहेत. आता ईश्वरी म्हणत असते, आजी हे कशासाठी? त्यावेळेला आजी म्हणतात, उद्या पादुकांच्यावर अभिषेक आहे, तुला ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल, म्हणजे भल्या पहाटेच उठावं लागेल, कळतंय का तुला? आणि उद्या सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन घरभर हे गोमूत्र शिंपडावं लागेल आणि घर सगळं शुद्ध करावं लागेल तुला, आणि नंतर सगळी अभिषेकाची तयारी करावी लागेल. त्यानंतर ईश्वरी म्हणते, हो, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित होईल. आता आजी ईश्वरीला सांगत असतात, ब्रह्ममुहूर्त चुकता कामा नये, भल्या पहाटे लवकर उठ, यामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घे. आता आजींचं हे ऐकून ईश्वरी सुद्धा हो आजी, नक्की करेन असं म्हणते. आता आजी सुद्धा ठीक आहे म्हणतात आणि तेथून निघून जातात. आता ईश्वरी ते गोमूत्र आणि दुर्वा तिथेच पादुकांच्या जवळ ठेवते आणि पुन्हा एकदा नमस्कार करते आणि तेथून निघून जाते. आता ईश्वरी तेथून गेल्यानंतर तो राकेश लपत छपत इकडे तिकडे कोण आहे की नाही हे पाहतच पादुकांच्या जवळ येतो आणि वाईट दृष्टीने त्या पादुकांच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो, भोळ्या भक्तांसाठी या दत्तगुरूंच्या पादुका आहेत आणि माझ्यासाठी 24 कॅरेट सोनं आहेत आणि यालाच म्हणतात देवाची खरी कृपादृष्टी. आता इकडे अर्णव त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो. आता इकडे सकाळ होते आणि ईश्वरी भल्या पहाटे उठलेली असते आणि स्वतःचा आवरतच म्हणत असते, मी सकाळी लवकर उठले तर पण आजींना एक सुद्धा शिकायतीचा मौका देणार नाही. आता ईश्वरी बाहेर जातच असते. तेवढ्यातच ईश्वरीचं लक्ष झोपलेल्या अर्णववर जातं आणि स्वतःशीच बोलत असते, झोपलेले असताना किती शांत वाटतंय आणि यांच्यावर आलेला गुस्सा सगळा हवेतच उडून जातो. आता स्वतःशीच म्हणत असते, मी तुमच्यासाठी परफेक्ट मॅच नाहीये का? बघूया तुमच्या मनात आहे ते कधी तुम्ही बोलून दाखवताय. आता ईश्वरी तिथेच गणूबाप्पाच्या पुढे आता ईश्वरी तिथेच गणूबाप्पाला नमस्कार करत म्हणत असते, गणूबाप्पा, आजच्या दिवशी सगळं काही व्यवस्थित माझ्या हातून पार पडू दे आणि मी जर असं केलं तर आजी माझ्यावर खुश होतील आणि त्यांचा माझ्यावरचा सगळा राग निघून जाईल. आता इकडे राकेश पादुकांच्या जवळच चोरी करण्याचं प्लॅनिंग करत असतो. तेवढ्यातच त्याला कसला तरी आवाज येतो, म्हणजेच ईश्वरी उठलेली असते ना, त्याचाच आवाज राकेशला येतो. आता पटकन राकेश घाबरतो आणि लपून बसतो. आता ईश्वरी घाईघाईत आवरून खाली येते, पादुकांच्या जवळ येते आणि पादुकांना नमस्कार करते. आता ईश्वरीला पाहून राकेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो, एवढ्या रात्री ही इथे काय करत आहे? आता ईश्वरीचा नमस्कार करून झाल्यानंतर ईश्वरी तो गोमित्र आणि दुर्वा हातामध्ये घेते आणि सगळ्या घरामध्ये गोमित्र शिंपडत असते. आता राकेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो, एवढ्या रात्री ही घरातून गोमित्र काय शिंपडत आहे? मला असं वाटलं सगळेच साखर झोपेत आहे, तोपर्यंत मी माझं काम करेन, पण ही कशी काय आली इथे? आणि काहीही झालं तरी मी इथे आहे हे हिला कळता कामा नये. आता राकेश तिथेच सोप्याच्या खुर्ची पाठीमागे लपून बसलेला असतो. आता ईश्वरी मात्र गोमूत्र शिंपडत त्याच दिशेने येत असते. आता हे पाहतो राकेश. आता राकेश तर खूपच घाबरलेला असतो. ईश्वरी इकडे येत आहे पाहून तो जागा चेंज करतो आणि दुसरीकडे जाऊन लपून बसतो. आता हा राकेश जिकडे लपेल तिकडेच ईश्वरी गोमित्र शिंपडण्यासाठी येत असते. आता या राकेशची चांगलीच कोंडी झालेली असते, कुठे लपावं हेच त्याला कळत नसतं. आता ईश्वरी मात्र गोमूत्र शिंपडण्यामध्येच मग्न असते. आता हा राकेश पटकन तिथने निसटतो आणि एका भिंती पाठीमागे जाऊन लपतो. आता ईश्वरीचं गोमूत्र शिंपडून झाल्यानंतर ती त्या पादुकांना नमस्कार करत असते. तेवढ्यातच अर्णव झोपेतून उठून खाली येत असतो आणि त्याला ईश्वरी दिसते आणि अर्णव आता म्हणतो, मी सिंदूर. त्यावेळेला ईश्वरी अर्णवकडे पाहते
आणि म्हणते सर तुम्ही. आता राकेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो हा अर्णव आता एवढ्या रात्री इथे काय करत आहे. आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते तुम्ही एवढ्या लवकर का उठला आहात बरं. त्यावेळेला अर्णव म्हणतो आय एम सॉरी, म्हणजे मीच तुला लवकर उठवणार होतो, म्हणजे मी तसे गजर सुद्धा लावले होते पण ते वाजलेच नाहीत. आता ईश्वरी अर्णवला म्हणते काही हरकत नाही, आता तुम्ही जाऊन झोपा आणि मला अभिषेकची तयारी करायची आहे. आता अर्णव मात्र त्या पादुकांच्याकडे पाहत. आता अर्णव ईश्वरीला ठीक आहे झोपायला जातो असं म्हणून जातच असतो. तेवढ्यातच इकडे राकेश अर्णव गेला का हे वाकून पाहत असतो. आता राकेशचा धक्का तिथेच एका वस्तूला लागतो आणि ती वस्तू जोराने खाली पडते आणि तो आवाज अर्णवला येतो. आता अर्णवला थोडासा डाऊट येतो, म्हणजे ईश्वरी तर पूजा करत आहे मग आवाज कुठून आला बरं. या विचारातच अर्णव इकडे तिकडे पाहत असतो. आता अर्णव लगेच इकडे तिकडे शोधायला लागतो आणि जिथे राकेश लपलेला असतो तिकडेच एकसारखा पाहत असतो. आता इकडे राकेश मात्र खूपच घाबरलेला असतो. आता स्वतःच्या मनात म्हणत असतो मी इथने पळून सुद्धा जाऊ शकत नाही, आता मी इथे पक्का अडकलो आहे, आता याने मला पाहिलं तर काय होईल असा विचार करतच असतो. तेवढ्यातच अर्णव एकसारखाच त्या ठिकाणी पाहत असतो. आता हे पाहते ईश्वरी आणि ईश्वरी म्हणते सर काय पाहत आहात तुम्ही. आता अर्णव म्हणतो कसला तरी आवाज आला मला, म्हणजे दार उघडल्यासारखा, मामी सुद्धा उठल्या आहेत का. त्यावेळेला ईश्वरी म्हणते अहो सर 3 वाजलेत, एवढ्या लवकर कोण उठणार. ईश्वरी म्हणते सगळेजण झोपले आहेत आणि तुम्ही सुद्धा जाऊन झोपा आता. आता अर्णव मात्र म्हणत असतो मी नाही झोपत, आता मी आता फ्रेशच होऊन येतो, तू मला कॉपी देणार का. त्यावेळेला ईश्वरी हो असं म्हणते. आता अर्णव फ्रेश होण्यासाठी तेथून निघून जातो. आता ईश्वरी सुद्धा कसला आवाज आला हे पाहण्याचा प्रयत्न करत असते पण राकेश काही तिला दिसत नाही. आणि आता ईश्वरी किचनमध्ये जाते आणि अर्णववर आंघोळ करण्यासाठी गेलेला असतो त्याच्यासाठी ती सुद्धा रूममध्ये कॉपी घेऊन जाते. आता येतो राकेश त्या पादुकांच्या जवळ आणि स्वतःच म्हणत असतो आज माझं नशीब खूपच जोरावर आहे, यात काही शंकाच नाही. आता राकेश त्या पादुकांच्या वरची फुले बाजूला करतो आणि स्वतःच्या हातामध्ये घेतो आणि वाईट नजरेनेच त्या पादुकांच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो आहेस रे बाबा देवा तू. म्हणजे आता राकेशने त्या पादुका चोरी केलेल्या असतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी खूपच खुश असते आणि आरतीचं ताट घेऊन पादुकांच्याकडे येत असते. येऊन पाहते तर काय पादुका त्या ताटामध्ये नसतातच. आता ईश्वरीला खूप जोराचा धक्का बसतो. आता ती इकडे तिकडे पाहते पण पादुका कुठेच दिसत नाहीत. आता ती खूपच घाबरलेली असते. आता आरतीचं ताट हातातून खाली पडलेला आवाज घरातील सगळ्यांनाच जातो आणि सगळेजण धावत येतात. अगं ईश्वरी काय झालं, कसला आवाज आला असं अंजली म्हणत असते. आता सगळेच तिथे येतात. त्यांना ईश्वरी म्हणत असते पादुका पादुका कुठे गेल्या. आता ईश्वरी असं घाबरलेली पाहून म्हटलेलं पाहून सगळेजणच त्या पादुकांकडे पाहून खूपच आश्चर्य होतात, म्हणजे त्या पादुका तिथे नसतातच. आता आजी सुद्धा तोंडालाच हात लावून पाहत असतात की तिथे पादुका नाहीत. आता हा राकेश सुद्धा पाहतच असतो. आता पटकन सगळे असे शांत झालेत पाहून राकेश पुढे येतो आणि म्हणतो अरे बापरे सोन्याच्या पादुका कुठे गेल्या. आता इथे मामी जोराने म्हणत असतात कुठे गेल्या आपल्या घरातील सोन्याच्या पादुका. आता ईश्वरी खूपच घाबरलेली असते आणि आजचा भाग इथेच संपवला आहे. आता पुढील भागामध्ये मामी खडसावून ईश्वरीलाच विचारत असतात खरं सांग आपल्या सोन्याच्या पादुका कुठे गेल्या. त्यावेळेला राकेश म्हणत असतो अहो मामी तुम्ही ईश्वरीला का विचारत आहात. आता मामी म्हणत असतात हिच्या वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी 8 लाख रुपयांची गरज होती म्हणून इनेच चोरल्यात पादुका. आता हे अर्णव ऐकतो आणि अर्णव म्हणतो मामी गप्प बसा, एवढा मोठा आरोप माझ्या बायकोवर केलासच कसा बरं मामी तू. माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. आता आजी म्हणत असतात अरे पण पादुका गेल्या कुठे. त्यावेळेला अर्णव आजीजवळ जातो आणि म्हणतो आजी मला अगदी थोडा वेळ दे, पादुका आणि पादुका चोरणारा चोर तुझ्या समोर मी हजीर करीन. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते स्वामी घरी येण्या अगोदर पादुका आहेत त्या ठिकाणी असतील आजी. आता चोरीला गेलेल्या पादुका ईश्वर आणि अर्णव कसे शोधतात तेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. तर हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक करा.